The Prevost theory of heat exchange. Exchange म्हणजे काय? Exchange म्हणजे काय? देवाण घेवाण. देणे आणि घेणे म्हणजे देवाण घेवाण. आता काय स्टेटमेंट त्याचं बघा प्रिवोस्टने सांगितलंय. एव्हरी सबस्टन्स रेडिएट हीट. प्रत्येक पदार्थ ऊर्जा रेडिएट करतो, बाहेर सोडून देतो. ऍट ऑल टेम्परेचर, प्रत्येक तापमानाला, एक्सेप्ट ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. झिरो तापमान सोडून सर्व तापमानाला प्रत्येक पदार्थ ऊर्जा काय करतो? रेडिएट करतो. द रेट ऑफ रेडिएशन डिपेंड्स अपॉन, रेडिएशनचा रेट हा अवलंबून आहे कशावरती? ओनली ऑन ऍब्सोल्यूट टेम्परेचर. कशावरती अवलंबून आहे? ऍब्सोल्यूट टेम्परेचर वरती रेडिएशनचा रेट अवलंबून आहे. अँड इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. टेम्परेचर ऑफ सराउंडिंग वातावरणात तापमानावरती तो अवलंबून नाही. आता त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी काय सांगितलंय बघा. तीन उदाहरणं घेतली त्यांनी. काय तीन उदाहरणं घेतली? जर हॉट बॉडी घेतली, कूलर सराउंडिंग मध्ये टाकली. इफ हॉट बॉडी इज केप्ट इन कूलर सराउंडिंग, म्हणजे काय केलं? लोखंडाला गरम केलं आणि फ्रीज मध्ये नेऊन ठेवलं. काय करेल होईल? काय होईल? हा काय होईल? त्यामधली जी उष्णता आहे त्या लोखंडाची फ्रीज काय करून घेईल? ऍब्सॉर्ब करून घेईल. म्हणजे त्या लोखंडाचे तापमान कमी होईल का वाढेल? कमी होईल. ते सांगितलं त्याने तिथं. काय आहे? इफ हॉट बॉडी इज केप्ट इन कूलर सराउंडिंग रेडिएट मोर एनर्जी पर युनिट टाइम दॅन इट रिसीव्स फ्रॉम सराउंडिंग अँड देअरफॉर, त्यामुळे तापमान काय होतं? लूज एनर्जी अँड टेम्परेचर विल बी पॉज. दुसरं त्यांनी उदाहरण सांगितलं. काय सांगितलंय? अ कोल्ड बॉडी इज प्लेस्ड इन वॉटर सराउंडिंग. कोल्ड बॉडी ठेवली कुठे? ठेवली हॉट सराउंडिंग मध्ये ठेवली. कोल्ड बॉडी म्हणजे काय? बर्फ घेतला आणि उन्हामध्ये नेऊन ठेवला. बर्फ काय आहे? कोल्ड बॉडी आहे. कुठे ठेवणार आहे? उन्हामध्ये नेऊन ठेवणार आहे. ऊन हे काय आहे? हॉट आहे, हॉट सराउंडिंग आहे. मग काय होईल त्यावेळेस? रेडिएट द लेस एनर्जी पर युनिट टाइम दॅन ऍब्सॉर्ब पर युनिट टाइम. म्हणजे जास्त ऊर्जा काय करून घेईल? ते ऍब्सॉर्ब करून घेईल. त्यावेळेस त्याला वितरणाला चान्स मिळेल फ्रॉम सराउंडिंग अँड देअरफॉर इट गेन्स एनर्जी. म्हणजे ऊर्जा काय होईल? त्याचं तापमान वाढेल अँड इट्स टेम्परेचर विल बी राइजेस. त्याचं तापमान काय होईल? वाढेल. त्यानंतर if the temperature of body is equal to temperature of surrounding, जर समजा बॉडीचं तापमान हे इक्वल आहे पुन्हा इतका आहे? वातावरणाच्या तापमाना इतका असेल. आपल्या बॉडीचं तापमान आणि वातावरण तापमान समान आहे. आपली बॉडी उष्णता त्याला वातावरणाला देणारी नाही आणि वातावरणाकडे उष्णता घेणारी नाही. म्हणजे टेम्परेचर मध्ये काय फरक होतो का? ऍब्सॉर्ब करणार नाही किंवा रिसिव्ह करणार नाही. त्यामुळं त्या बॉडीचं तापमान काय असतं? कॉन्स्टंट असतं. मीन्स दॅन दॅट केस द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट.